थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 20 सप्टेंबरच्या भागात गायत्रीने तेजसला समोरासमोर चॅलेंज केलेलं आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती या घरातले भाडूकरू या घरात असतील, परंतु ती तेजसला या घरात राहू देणार नाही. तेव्हा तेजसही तितकाच हट्टी असतो आणि तो गायत्रीला सडेतोड उत्तर देऊन तिला चॅलेंज करतो की सीमोल्लंघन तर होणार, घराच्या बाहेर तुम्ही जाणार, मी नाही. तर त्याचबरोबर तेजसची आई सुनंदा हिच्याकडून आता मानसीला प्रेमाची कबुली देण्यासाठी एक छानसा कानमंत्र मिळालेला आहे. तर आता मानसी स्वतःहून तेजसला प्रपोज करणार का, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुनंदा मानसीला विचारते की काय झालं मानसी, तू आमच्यातलं सर्व बोलणं ऐकलंस का? अगं म्हणजे आता तेजससाठी आम्ही स्थळ पाहतो ना, तर ही मुलगी गार्गी त्याच्यासाठी स्थळ सांगून आला आहे. तेव्हा मानसीला जबर धक्काच बसतो, कारण ज्या तेजससोबत ती लग्नाची स्वप्न पाहते तो तेजस आता कोणाचा तरी होईल हीच भीती मानसीच्या मनात असते. सुनंदा पुढे मानसीला सांगते की तेजसला याबद्दल काहीच माहिती नाहीये, परंतु एकदा का त्याचं लग्न झालं की सर्व काही स्थिरावेल आणि घरातील कोणालाच याची काहीच कल्पना नाहीये. हे बघ मानसी, आत्तापर्यंत तू आम्हाला खूप मदत केली आहे आणि ही बातमी सुद्धा. तेव्हा मानसी सांगते की मावशी नका काळजी करू, मी कोणाला काहीच नाही सांगणार. मानसी सर्व दुःख आपल्या मनात दाबून ठेवते. ती मानसीला विचारते की म्हणजे आमच्याकडून जास्तीची घाई होत नाहीये ना तेजसच्या लग्नाच्या बाबतीत? हे बघ, तेजसला जरी ती मुलगी आवडत असली तरी देखील तो आम्हाला काहीच नाही सांगणार यातलं, परंतु तुमच्या दोघांची चांगली मैत्री आहे, तू त्याच्या मनातलं ओळखशील ना? मानसी विचार करते की मलाच तुमच्या मुलाबद्दल माझ्या मनात काय भावना चालू आहेत हे ओळखता येत नाहीये. हे बघ मानसी, तेजसच्या मनातील ओळखून तू आम्हाला नक्की सांगा, कारण गीता मला सांगत होती की ही मुलगी खूप छान आहे. तेजसचं एकदा जुळलं ना की आमची काळजी मिटली. त्यानंतर सुनंदाच्या लक्षात येतं की तिला तर शिदोऱ्या करायच्या आहेत, त्यामुळे सुनंदा तिथून निघून जाते. मानसी मात्र आता विचारात पडते, तिच्या मनाची घालमेल होत असते. इकडे बाहेर गणपती बाप्पांचं ज्या हौदात विसर्जन करायचं असतं त्यासाठी तेजस त्याच्यामध्ये फुलाच्या पाकळ्या टाकून सजावट करत असतो. इतक्यातच निधी येते, ती घाबरत दबक्या पावलांनी आलेली असते. मानसी इकडे तिकडे नाही आहे ना, हे सगळं काही बघूनच ती तेजसकडे येते आणि ती तेजसला सांगते की तेजस, माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. तेव्हा तेजस सांगतो की अच्छा, मग माझंही तुमच्याकडे काम आहे. तेव्हा निधी चकित होऊन विचारते की काय, तुमचं माझ्याकडे काम आहे, काय काम आहे? तेव्हा तेजस त्या हौदामध्ये निधीला फुलांच्या पाकळ्या टाकायला सांगतो. तर निधी तेजसचं काम करत असता तेजस तिला विचारतो की आता बोला की तुमचं काय काम आहे माझ्याकडे? तेव्हा निधी तेजसला सांगते की खरं तर ताईने मला बजावून सांगितलं होतं की हे सगळं सत्य तुम्हाला सांगायचं नाही, परंतु मी काय करू, माझा नाईलाज आहे. माझं जे हे काम अडकलं आहे ना ते तुमच्या व्यतिरिक्त कोणीच करू शकत नाही. तेजस घाबरतच विचारतो की म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा निधी सांगते की म्हणजे प्रॉब्लेमच आहे. हे बघा, माझं ॲडमिशन पारगावच्या कॉलेजमध्ये होतं ना, परंतु आता तिथून आम्ही मुंबईला आलो आहोत. मग मला तातडीने इथेच कुठेतरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, नाहीतर माझं वर्ष वाया जाईल ना. त्यामुळे तुमचं ते काय VM कॉलेजमध्ये ओळख आहे ना, मग तिथेच माझं ॲडमिशन करून देता का? तेव्हा तेजस म्हणतो की आणि ही गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय, कॉलेज सुरू होऊन किती दिवस झाले आहेत? तेव्हा निधी सांगते की म्हणजे मला तुम्हाला सांगायचंच होतं, परंतु ताई, कारण तिने आईलाही सांगू दिले नाही आणि आई गप्प बसते म्हणून मीही तुम्हाला काहीच बोलले नाही. निधी तेजसला सांगते की हे बघा तेजस, प्लीज ताईला याबद्दल काहीच सांगू नका, नाहीतर वाट लावेल ती माझी. निधी खूपच घाबरलेली असते. तर तेजस तिथे सांगतो की तुमच्या ॲडमिशनचं काम होईल, काळजी करू नका. त्यानंतर तेजस हा संपदाला कॉल करतो. तो घरातल्या घरात फोनवरतीच बोलत असतो. तर संपदा फोन रिसीव केल्यानंतर तेजस म्हणतो की आता परकेपणा आला आहे ना, निधीच्या ॲडमिशनबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. हां, आता मला लक्षात आलं की परकं केलं ना तुम्ही मला. तेव्हा निधीकडे संपदा रागानेच पाहते आणि त्यानंतर ते तेजसला सांगते की नाही तेजस साहेब, आधीच आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला आहे आणि तुमच्या मागे काही व्याप कमी आहेत का, त्यात अजून एकाची भर. तेव्हा तिथे तेजस सांगतो की अहो व्यापाचं काय, त्याचा विचार तुम्ही नको करू. तुम्ही एक काम करा, निधीला आणि मिस मानसी या दोघींनाही VM कॉलेजला पाठवा, तिथे त्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मिस मानसी यांना मी मदत केली हे सांगू नका. तेव्हा तिथे संपदा तेजसला सांगते की अहो असं कसं, एवढी तुम्ही मदत केली आणि मानसीला काहीच सांगायचं नाही?
तेव्हा तिथे तेजस सांगतो की हो, कारण मुलानेच आपली मदत केली आहे असा विचार करून हा विषय सोडून द्यायचा, ठीक आहे ना, असं सांगून तेजस फोन ठेवून देतो. तेजसचा चांगुलपणा पुन्हा एकदा संपदा निधीला भावलेला असतो. त्यानंतर निधीला तेजस तिचं काम झाल्याचं सांगतो. तेव्हा निधी खूप खुश होते आणि तीही तेजसला त्याचं काम पूर्ण केल्याचं सांगते. तर निधी घरामध्ये निघून गेली असता तिथे तेजस हातावरती ताट फिरवत असतो. इतक्यातच दिनेश दादा येतो आणि त्याच्यावरती चिडतो. तो म्हणायला लागतो की अरे, सकाळपासून काहीच काम केलेलं नाही आहेस तू, फुलांच्या पाकळ्या कुठे आहेत, सजावट करायची आहे ना. तेव्हा तेजस त्याला सांगतो की वहिनी जसं तुझ्यावरती ओरडते ना तसं माझ्यावरती नाही ओरडायचं. हे बघ, या फुलांच्या पाकळ्या आहेत, सगळी सजावट झाली आहे आणि ते जे राहिलेलं काम आहे ना ते मी करतो, परंतु नीट बोल माझ्याशी. असं सांगून आता तेजस हार बनवायला जातो. इतक्यातच मानसी बाहेर येते. मानसी दिनेश दादाला सांगते की दादा, तुम्ही काळजी करू नका, मी करते मदत. तेव्हा दिनेश दादा विचारतो की अगं, परंतु तुमच्या दोघांचं तर भांडण आहे ना. तेव्हा मानसी सांगते की देवाच्या कामासाठी कसला आलंय वाद, मी करते. मानसी तेजसची मदत करायला जाणार इतक्यातच गार्गी पाठीमागून पळत येते आणि मानसीला धरून बाजूला घेऊन येते. ती तिला सांगते, हे बघा, मी तेजसची मदत केली तर चालेल का तुम्हाला. तेव्हा मानसीला आवडत नाही आणि ती गार्गीला सांगते की नाही, तुम्ही पाहुणे आहात ना, तुम्ही बसा ना. तेव्हा गार्गी सांगते की अहो, मी तर स्थळ आहे ना, म्हणजे तेजस जेव्हा मी त्यांना पाहिलं होतं तेव्हाच ते मला आवडले होते. मानसीला गार्गीचा खूप राग येत असतो, परंतु तो व्यक्तही करता येत नसतो आणि गार्गीने मानसीकडे तेजसची तीच मदत करेल असा हट्ट धरलेला असतो. गार्गी मानसीला सांगते की अहो, मला काय म्हणतील या घरचे लोक, म्हणजे या घरात सून बनून येणारी ही मुलगी घरात आल्यापासून तर निवांत बसूनच आहे, त्यापेक्षा मी त्यांची मदत करते ना. असं सांगून गार्गी तेजसकडे जाते. त्यानंतर गार्गी पुन्हा मानसीजवळ येते आणि विचारते की बाय द वे, तुमचं तेजससोबतचं नातं काय आहे, तुम्ही बहीण आहात का त्यांची. मानसी चिडते आणि गार्गीला सांगते की मी बहीण नाही आहे, मी त्यांच्या शेजारी राहते. तेव्हा गार्गी सांगते की अरे वा, मग आपली तर छान गट्टी जमेल. आणि त्यानंतर ती तेजसच्या मदतीला जाते. गार्गी तेजसकडे जाते आणि त्याला विचारते की मी मदत करू का तुम्हाला. तेव्हा तेजस म्हणतो की अरे वा, आज देव तर माझ्या मदतीला माणसंच पाठवतोय, बरं ठीक आहे या. तेव्हा गार्गी विचारते की काय काम करायचं आहे. तेजस सांगतो की फुलाच्या पाकळ्या काढायच्या आहेत. तेव्हा गार्गी प्रश्न विचारते की कशा. तेजसला गार्गीचा प्रश्नच कळत नाही. त्यानंतर तो तिची चेष्टा करत म्हणायला लागतो की तुम्ही एक काम करा, हे फूल घ्या, असं हनवटी खाली ठेवा आणि तुम्ही जसं लाजताय ना अगदी त्याप्रमाणे करा, फुलांचा पाऊसच पडेल हो. तेव्हा गार्गी तेजसला सांगते की तुम्ही मस्करी करताय का माझी. तेव्हा तेजस गार्गीला सांगतो की मग काय तर, आता तुम्ही एवढं विचित्र प्रश्न विचारताय म्हटल्यानंतर मी काय करणार ना, फुलांच्या पाकळ्याच काढायच्या आहेत, ह्या काय अशा काढतात, असं म्हणत तेजस तिला दाखवतो. मानसीचा नुसता जळफळाट होत असतो त्यांना पाहून. गार्गी तेजस या दोघांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात आणि मानसी चिडूनच त्यांच्याकडे पाहत असते. मानसी कसाबसा आपला राग कंट्रोल करत असते, कारण तेजससोबत गार्गीला पाहून तिचा राग प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला असतो. तर गार्गी तेजसला सांगते की मी तर तुमची ज्युनियर आहे ना, मग तुम्ही मला तू म्हणून आरे तुरे करा ना. तेव्हा तेजस सांगतो की ओके, करतो. त्यानंतर फुलं घेत असतात सतत गार्गी आणि तेजस हे एकमेकाचा हातच धरत असतात. मग तर मानसी अजूनच चिडायला लागते. तेजसचा आणि गार्गीचा जो काही संवाद चाललेला असतो ना, ती मानसी निमूटपणे तिथे उभं राहून फक्त ऐकत असते. त्यानंतर तेजस हा फुलांच्या पाकळ्या गार्गीच्या अंगावरती टाकतो आणि गार्गी लाजून लाल होते. तेव्हा तिच्या केसामध्ये ज्या पाकळ्या अडकलेल्या असतात ते तेजस स्वतःच काढत असतो आणि हे पाहून मानसीचा नुसता चळफळाट वाढत असतो आणि शेवटी आता मानसीचा कंट्रोल सुटतो. मानसी त्या दोघांकडेही जाते. मानसी आता तेजस गार्गीला फुलं देणार इतक्यात त्याच्या हातून ताट हिसकावून घेते आणि ती म्हणायला लागते की काय नुसता टाइमपास करताय तुम्ही, सजावटीचं किती काम बाकी राहिलं आहे. तेव्हा गार्गी मानसीकडे पळत येते आणि विचारते की ऐका ना, हे काम मी केलं तरी चालेल का. तेव्हा मानसी विचारते की हे काम तुम्हाला जमतं का. तर गार्गी सांगते हो. त्यानंतर मानसी रागानेच गार्गीच्या हाती ताट टेकते फुलांचं, निघूनच जाते. तर कारस्थानी गायत्री इकडे सुनंदाकडे आलेली असतात. ती खूप मोठ्या बातमीचा खुलासा करते. ती सांगते की सासूबाई, लवकर शिदोरीची तयारी करा, कारण पुढच्या वर्षी या घरात गणपतीच बसणार नाही आहेत. तेव्हा सुनंदा धक्क्यानेच विचारते की अगं अशी का बोलतेस. तेव्हा गायत्री सांगते की खरं तर या घराचा व्यवहार आधीच पूर्ण झाला असता, परंतु तुमच्या त्या दिवट्यामुळे अर्ध वर्ष वाया गेलंय माझं. काय झालं, विश्वास बसत नाहीये का तुमचा.
असं गायत्री सुनंदाला प्रश्न विचारते. सुनंदा अजूनही त्याच धक्क्यात असते. गायत्री सुरी घेते आणि त्यानंतर स्वतःच बोट कापते. आता रक्ताची धार लागली असता सुनंदा घाबरते आणि पटकन हळद घेऊन येते. तर गायत्री ती हळद फेकून देते. तर सुनंदा तिला सांगते की अगं असं का करते आहेस तू? अगं हळद लावल्याने जखम भरून येईल ना. तेव्हा गायत्री तिला सांगते की तेच तर नको आहे मला जखम भरू द्यायची नाहीये आणि म्हणूनच बाप्पाच्या समोर केलेला नवस कधीही पूर्ण होतो, म्हणून मी हे सगळं त्याच्या समोर केलं आहे. गायत्री सुनंदाला धमकी देते की येत्या दसऱ्यापर्यंत हे घर माझ्या नावावरती व्हायला हवं आहे. तर गायत्री सुनंदाला सांगते की दसऱ्यापर्यंत हे घर माझ्या नावावरती झालं पाहिजे. तुमच्या दिवट्याला तसं सांगा, नाहीतर तुमचा दिवटा कधी इकडे जातो तिकडे जातो, बाहेर असतो आणि जर एखाद्या दिवशी तो गेला आणि परत नाही आला तर? असं म्हणत गायत्री सुनंदाच्या मनात भीती बसवते. जणू काही तिने असं दर्शवलेलं असतं की ती त्याच्यासोबत काहीही करू शकते, अगदी त्याचा जीवही घेऊ शकते. आणि सुनंदा आता खूपच घाबरून जाते. पुढे गायत्री सांगते, भास्कर प्रभूंचं सुद्धा असंच झालं होतं ना? अपघात झाला होता की घातपात होता अजूनही कळलेलं नाहीये. सुनंदा प्रचंड घाबरून गेलेली असते गायत्रीच्या धमकीला. तेजसचं काही बरं वाईट तर होणार नाही ना असं ती विचार करत असते. तर बाहेर आता सर्व काही तयारी झालेली असते विसर्जनाची. दिनेश दादा तिथे तात्यांना बोलून ती तयारी दाखवतात. तात्या खूप कौतुक करतात. तेव्हा आबा सांगते की गार्गीने केली आहे सर्व तयारी. तेव्हा तात्या गार्गीचे सुद्धा खूप कौतुक करतात. तेजस आता गार्गीची थट्टा करत असतो. तर तेजसचं लक्ष मानसीकडे जातं. तर मानसी वाकून सगळं पाहत असते. मुद्दाम तेजस म्हणतो की नाही खरंच खूप जबरदस्त तयारी केली आहे हा. टफ कॉम्पिटिशन आहे फिनिशिंग स्कूलला. आतल्या तयारीचे तर काय. तेजस मुद्दाम मानसीला टोमणा मारतो. तो सांगतो की ते डेकोरेशन होतं ना ते म्हणजे पाणी कम चाय आणि तू म्हणजे अगदी बासुंदी आहेस. मानसीचा नुसता चळफळाट होत असतो. ती तेजसकडे खूप रागाने पाहत असते आणि तेजस हसत असतो. मानसीची ती मस्करी करत असतो. तेव्हा तात्या तिथे तेजसला सांगतात की झालं का, चला आता बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी घेऊन येऊयात बाहेर. तर प्रभू कुटुंबीय बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बाहेर घेऊन येण्यासाठी जातात. तात्या घरामध्ये आले असता सर्वजण तात्याच्या पाठोपाठ आलेले असतात. तर गणपती बाप्पांची आरती करायची असते, त्यानंतरच विसर्जन होणार असतं. तेव्हा नैवेद्यासाठी सिदोरी घेऊन यायला तात्या सुनंदाला सांगतात. तर गायत्री सांगते की तात्यासाहेब कसं आहे, दिवसभर काम करून सासूबाई खूप दमले आहेत ना, त्यामुळे आज नैवेद्य मी तिथे ठेवते, गणपती बाप्पाला अर्पण मी करते. असं सांगून ती गार्गीला सांगते की बाजू हो ग जरा, मध्येच काय असतं तुमचं. चक्क गायत्रीने गार्गीचाच अपमान केलेला असतो. त्यानंतर ती सुनंदाच्या हातून सिदोरी घेते. तेव्हा दिनेश विचारतो की काय झालं गायत्री, तुझ्या हाताला काही लागलंय का? तेव्हा गायत्री सांगते की हो, आपल्या घराचे दरवाजे जुने झाले आहेत ना, थोडंसं लागलं आहे, परंतु वेळी सासूबाईंनी हळद लावली म्हणून बरं वाटतं आहे. त्यानंतर गायत्री गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करते. तात्या घरातील सर्वच जण एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करतात. त्यानंतर तात्या दिनेश दादा आणि सूरज दादा या दोघांनाही गणपती बाप्पांना घ्यायला सांगतात. ते दोघी आता गणपती बाप्पांची मूर्ती उचलतात. अख्खा प्रभू कुटुंबीय तिथे आता गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष करत त्यांना बाहेर घेऊन येतात. विसर्जनाच्या ठिकाणी सुद्धा तात्या आता सर्व परिवारासोबत मिळून आरतीला सुरुवात करतात. इतक्यातच आभा मुद्दाम गार्गीला तेजसकडे ढकलते. तर गार्गी घाबरते आणि तेजसची माफी मागते. तर तेजस तिला सांगतो की बरं राहू देत. तेजसचं लक्षच नसतं. तेजस मुद्दाम आता म्हणत असतो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, कारण गायत्रीला तो डिवचत असतो. त्यानंतर सर्व प्रभू कुटुंबीय मिळून गणपती बाप्पांची आरती करतात. गायत्री मनोमन विचार करते की प्रभू, हा तुमच्या चेहऱ्यावरती असणारा शेवटचा आनंद. अशीच वाजत गाजत तोंडाला काळं फासून या गावातून तुमची मी मिरवणूक करणार. हे गायत्रीचं स्वप्न असतं, जे की तिला आता पूर्ण करायचं असतं आणि त्यासाठी ती गणपती बाप्पांकडे प्रार्थना करणार असते. तेव्हा सुनंदाला गायत्रीने दिलेली धमकी आठवते आणि ती देवाकडे प्रार्थना करते, देवा, गायत्रीच्या हट्टापायी माझ्या मुलाला काहीच होता कामा नये, त्याच्या नवीन आयुष्याला लवकर सुरुवात होऊ दे, असं तेजससाठी त्याच्या आईने प्रार्थना केलेली असते. तर त्याचनंतर तेजस हात जोडून गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की बाप्पा, पुढच्या वर्षी सुद्धा याच घरात ये, तोपर्यंत गायत्री वहिनीच्या हातून मी घर सोडवलेले असेल आणि ते सोडवण्यासाठी मला हिंमत दे. तर
तिथे मानसी देवाकडे प्रार्थना करते की का माझ्या जीवाची एवढी घालमेल होते आहे. खरंच तू माझं नातं या परिवाराशी जोडलं आहे का? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू दे. आरती संपूर्ण झाल्यानंतर सर्वांनीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा गणपती बाप्पाला बोलून दाखवलेली असते. प्रत्येकाने प्रार्थना केलेली असते. तर त्याचनंतर तिथे चारी भावंडं मिळून गणपती बाप्पांचं विसर्जन करतात. तेजस मुद्दाम जोराच्या गणपती बाप्पासाठी घोषणा देत असतो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. कारण तो मुद्दाम गायत्रीला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि गायत्री मनोमन विचार करते की पुढच्या वर्षी काही या घरात गणपती नाहीत बसणार. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सुनंदा मानसीला सांगते की संसाराला ना वेळीच लागलेलं बरं. तेव्हा मानसी सुनंदाला सांगते की मावशी, परंतु जोडीदार आपल्या योग्यतेचा नाही ना मिळत आहे. तेव्हा सुनंदा सांगते की काय होतं ना मानसी, कधी कधी जोडीदार आपल्या आजूबाजूलाच असतो, परंतु काही काळासाठी त्याला वेळ लागतो. मानसी तेजसकडे पाहत असते तर तेजस मानसीकडे पाहून हसत असतो. त्याचनंतर गायत्री तेजसला धमकी देते की दसऱ्यापर्यंत हे घर माझ्या नावावरती होणार आणि तुम्ही प्रभू कुटुंबीय रस्त्यावरती येणार. एक वेळेस या घरात भाडेकरू राहतील, परंतु तुम्ही नाही. तेव्हा तेजसही काही कमी नसतो. गायत्रीच्याच भाषेत तिला उत्तर देतो की सीमोल्लंघन तर होणार वहिनी, परंतु कुणाचं, कधी आणि कसं हे तर वेळ आल्यानंतरच कळेल. तेव्हा गायत्री चिडूनच तेजसकडे पाहत असते आणि तेजस मात्र हसत